जनतेचा आवाज मराठी न्यूज 24। वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी अजित कुमार भंडे व व्हाईस चेअरमनपदी अरुण पाटील यांची निवड। वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी मालगावचे अजित कुमार भंडे व व्हाईस चेअरमनपदी नांद्रेचे अरुण पाटील यांची निवड झाल्याबद्दल आदिनाथ दिगंबर जैन मंदिर ट्रस्ट टाकळी, वीर सेवादल शाखा टाकळी व वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे सहकारी पतसंस्था शाखा टाकळी तर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला। नूतन चेअरमन अजित कुमार भंडे यांचा सत्कार ट्रस्टचे अध्यक्ष रामगोंडा पाटील यांनी केला, तर उपाध्यक्ष अरुण पाटील यांचा सत्कार माजी महावीर बापगोंडा पाटील यांच्या हस्ते करण्यात आला। सध्या 400 कोटीची ठेव असलेली ही संस्था सध्या वृक्ष बनली असून ही संस्था बहुजनांसाठी काम करते। संस्थेमार्फत विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येतात। कर्जाच्या विविध योजनाही उपलब्ध असल्याचे नूतन चेअरमन अजित कुमार भंडे यांनी यावेळी सांगितले। संस्था वाढवण्यामध्ये स्वर्गीय अदगोंडा पाटील यांचे मोठे योगदान असल्याचे व्हाईस चेअरमन अरुण पाटील यांनी सांगितले। पतसंस्थेच्या टाकळी शाखेतर्फे संचालक महावीर पाटील यांच्या हस्ते अजित कुमार भंडे यांचा तर उपाध्यक्ष अरुण पाटील यांचा सत्कार बाळगोंडा पाटील यांच्या हस्ते करण्यात आला। या प्रसंगी प्रकाश सांगवे, व्यवस्थापक शीतल मसुटके तसेच विभागीय अधिकारी अजय चौगुले, टाकळीचे शाखा अधिकारी अविनाश पाटील, अदगोंडा पाटील, विशाल देसाई, सामाजिक कार्यकर्ते देशभूषण उपाध्ये, सचिन पाटील, स्वराज्य पाटील, माजी उपसरपंच सुलेमान मुजावर, ऑगस्ट कोरे, शिवगोंडा पाटील तसेच कवटे एकंचे शाखा प्रमुख अविनाश पाटील यांच्यासह वीर सेवा दलाचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते। आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्यांनी सत्कार ठेवला ते मंदिर कमिटीचे अध्यक्ष रामांना असतील, शिवगोंडांना असतील, अरगोंडांना असतील, महावीर पाटील असतील, इथं बाळगोंडा त्या वीर सेवा दलाचे सगळे कार्यकर्ते आहेत। सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी या गावचे पोलीस पाटील मानेसाहेब सुद्धा उपस्थित आहेत। या सगळ्यांचं मी हृदयपूर्वक पहिल्यांदा मी त्यांना शतशः धन्यवाद देतो। आपण आम्हाला या ठिकाणी बोलवून सन्मान केला त्याबद्दल। 1994 साली या टाकळी शाखेची सुरुवात झाली, जवळजवळ 30 वर्ष होऊन गेली आणि सुरुवातीच्या काळामध्ये जी टाकळी शाखा सुरू झाली, सिटीमध्ये काम बँका वगैरे असायच्या, पण खेड्यामध्ये काही संस्था नाहीत, अशा हिशोबाने टाकळी असेल, अगदी लहान लहान खेडे, टाकळी असेल, मळवाडी असेल, ढवळी असेल, खंडेराजुरी असेल, अशा छोट्या छोट्या गावामध्ये ही संस्था सुरू झाली आणि त्या संस्थेचं लावलेलं रोपटं मोठ्या वृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे। मगाशी बोलता बोलता सरांनी असेल, रामांना असेल किंवा महावीर पाटलांनी सगळ्यांनी अगदी एवढं हे केलं की एवढं काम तेवढं धडपडलं आपलं काम। शेवटी धडपडत असताना ज्या वेळेला हे धडपडण्याच्या पाठीमागं माझा आदर्श जर कोण असेल, माझ्यापेक्षा वयानं जरी एखाद्या वर्षाला लहान जरी असलं तरी माझा या धडपडण्याच्या पाठीमागं सगळं थोडंसं त्यांच्यात थोडासा म्हणजे फरक माझा आहे की मी थोडा प्रपंच बघून धडपडतोय। आणि एक आमचे सहकारी बंधू ज्यांचा आदर्श मी आजसुद्धा माझ्या डोळ्यासमोर आहे की आपल्या गावचे सुपुत्र अरुण पाटील यांचं धडपडणं जर बघितलं तर मी त्याच्यासमोर शून्य आहे। तर अशा पद्धतीने एक कार्यकर्ता आम्ही काही कालांतरानं काही याच्यानं त्याला आम्ही आम्हाला सोडून आम्हाला पोरगं केलं, पण त्याची धडपड जर बघितली या शाखेसाठी असेल, बाकीच्या सगळ्या गोष्टीसाठी असेल, तर ते अदगोंडचं नाव न घेता टाकळीत आम्हाला या भूमीवर आलं की अदगोंडची सतत आठवण येते। कारण शेवटच्या टप्प्यात दवाखान्यात असेल, घरात असेल, शेवटच्या टप्प्यामधल्या सगळ्या गोष्टी आजही आमच्या डोळ्यासमोर उभा राहतात आणि अशा एका चांगल्या आमच्या बंधुराजाला या ठिकाणी विनम्र विनयाजली बी अर्पण करतो। आणि ही शाखा निर्माण करण्यामध्ये ज्यांचे योगदान आहे, रामांना असतील, बाकीचे सगळे चित्र तुम्ही बसलेले आहात, यांचं योगदान फार मोठं आहे। आणि चुकीच्या ठिकाणी जरा थोडंसं कशा पद्धतीनं टॉर्चर करायचं आणि बरोबर आणायचं ते बाळगोंडा त्यासारखे लोक या गावामध्ये आहेत। दुसरी गोष्ट, आज तरुण पिढीकडे बघितलं तर वीर सेवा दलाच्या माध्यमातून असेल, नुसतं एक जैन समाजाची संस्था असं काही लोक म्हणतात, पण ही जैन समाजाची संस्था म्हणजे सार्वजनिक सगळ्या बहुजन समाजासाठी संस्था काम करते। आणि वीर सेवा दलाचे जे काम करतात लोक, ती काम करत असताना सार्वजनिक हिताची जी गावामध्ये कामं आहेत, समाज सोडून सुद्धा ही सगळी कामं करणारी ही टीम आहे। प्रत्येक वर्षी या शांतीसागर पुण्यतिथीमध्ये सुंदर असा देखावा त्या याच्यामध्ये प्रेझेंटेशन करणारा सतत म्हणतो
सतत कुठलं गाव असेल, अनेक गाव 1-2 वर्ष करतात, 1 वर्ष करतात, 3 वर्ष करतात, 4 वर्ष करतात, पण ते थांबलं जातं. पण कंटिन्यू ठेवणारं गाव जर कुठलं असेल तर ते आपल्या भागातले टाकळी आहे. हे सुद्धा आम्हाला स्वाभिमान आहे, कारण 4-5 किलोमीटरवर मी आहे आणि त्या दृष्टीनं आणि त्याला मदत ही समाजातल्या सगळ्या लोकांनी, मंदिर ट्रस्ट असेल, बाकीच्या समाजातल्या लोकांनी असेल, सगळं अत्यंत उत्तम पद्धतीने त्या पोरांना सहकार्य करतात. हे सहकार्याची भावना अशाच पद्धतीनं आपली सगळ्यांची राहावी. आणि त्याचबरोबर 30 वर्षे या संस्थेला झाली. स्वमालकीची वस्तू आहे. त्या स्वमालकीच्या वस्तूमध्ये आपण आनंदानं इथं व्यवहार करतो. थोडंसं मध्ये आता व्हाईस चेअरमनने सांगितल्याप्रमाणे काही द्राक्षाच्या बागा वगैरे कमी ज्या झाल्या, निसर्गाचा जरा प्रकोप झाला, त्यामुळं कर्जाचं ठेवीचं प्रमाण थोडंसं कमी जास्त आहे. प्रश्न आहे. पूर्वीच्या काळामध्ये बघितलं तर सांगली शाखेपेक्षा सुद्धा सांगली शाखा सुरू झाली, पण पूर्वीच्या काळामध्ये या संस्थेला सगळ्यात जास्त नफा देणारे, सगळ्यात जास्त व्यवहार करणारी कुठली शाखा असेल तर ते 1 नंबर शाखा टाकळी होती. हे सुद्धा विसरून चालणार नाही. पण आज अनेक संस्था झाल्यानंतर थोडंसं विभागणी होते. पण विभागणी करत असताना व्हाईस चेअरमन सर, ज्या वेळेला विभागणी होते 50% जर झालं तर 50%मध्ये इतर संस्था आहेत आणि 50%मध्ये विराचरी एकच संस्था आहे. ते सुद्धा कमी नाही आहे. तर इथून पुढच्या काळामध्ये काही ठेवीदार असतील, कर्जदार असतील, खातेदार असतील, ह्या सगळ्या लोकांनी हा जो आत्तापर्यंत प्रेम ठेवलेला आहे, हा प्रेम असंच तेवढीच व्हावं. आम्ही शेवटी चेअरमन, व्हाईस चेअरमन हे आम्ही जरी तुम्ही म्हटला तरी माझ्या समोर बसणारे आणि माझ्या साईडला असणारे हे सगळेच तुम्ही चेअरमन, व्हाईस चेअरमन आहात असं समजणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. त्यामुळं तुमचं प्रतिनिधी म्हणून आम्ही हा सत्कार स्वीकारलेला आहे. एक चेअरमन आणि व्हाईस चेअरमन म्हणून स्वीकारलेलं नाही आहे. समोर आणि इकडे साईडला बसणाऱ्यांचे एक प्रतिनिधी या नात्यानं आम्ही सत्कार स्वीकारलेला आहे. तर असंच आमच्यावर तुमचं प्रेम असावं आणि सार्वजनिक जीवनामध्ये जे काही काम करता येतं, थोडं जास्तीत जास्त काम आता वीर सेवा दलाच्या कार्यकर्त्यांना आतापर्यंत करत आहेत, त्याच्यापेक्षाही आणि काय तुम्हाला जर वाटलं तर त्या पद्धतीने तुम्ही त्या कामात राहावं. रामांनी मंदिराचं काम आपल्या सगळ्या सवंगड्यांना घेऊन, समाजाला घेऊन सुंदर अशा पद्धतीने करतात. तिथंही काय काम असेल, कारण टाकळीचा संबंध माझा आजचा नाही आहे. अगदी एवढं असल्यापासून टाकळीमध्ये कुठलाही कार्यक्रम असेल तर त्या टाकळीमध्ये त्या प्रत्येक कार्यक्रमात मी हजर आहे. मग त्यावेळेला चेअरमन, संचालक असा काही विषय नाही. एक आपण कार्यकर्ते आहोत आणि हे सगळे चेअरमन, व्हाईस चेअरमन तात्पुरते असतात, पदवी तात्पुरती असतात. पदाकडे आपण न बघता समाजानं दिलेली जबाबदारी जी आहे, सार्वजनिक संघटनेनं दिलेली जबाबदारी आहे, ती जबाबदारी पार पडत असताना आपल्यासारख्यांच्या सदिच्छा, आपले शुभाशीर्वाद आमच्या पाठीशी राहावं आणि असंच आम्हाला काम करण्याची ताकद मिळत राहावं, एवढीच आमचे गुरुवर वीर शिरोमणी वीराचार्य बाबासाहेब कुचुंबरे यांच्या चरणी मी ही अपेक्षा ठेवतो की हा सगळा जो परिवार त्यांचा आहे, ह्या सगळ्या परिवाराच्या शुभेच्छा आमच्या पाठीशी राहावं, एवढंच मी या ठिकाणी बोलतो. आणि आज आपण इथं मंदिर कमिटी असेल, शाखा असेल, गावच्या वतीनं असेल, सेवा दलाच्या वतीनं असेल, आपण जो सन्मान केला त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना शब्दशः धन्यवाद देतो आणि थांबतो. धन्यवाद. चेअरमन बोलल्यानंतर बोलत नसते, पण माझ्या बोलण्याच्या ओघामध्ये स्वर्गीय अरुण पाटलांचं नाव घेण्याचं नातं लागलं. मी दिलगिरी व्यक्त करतो.